गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावांतील सुपीक शेती उद्योग प्रकल्पांच्या नावाखाली ताब्यात घेण्याच्या हालचालींविरोधात शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आला असून या संघर्षाला काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पाठिंबा दर्शविला आहे। शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या वतीने आयोजित भव्य परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर थेट निशाणा साधत शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा दिला। हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेमुळे गोंडपिंपरीतील आंदोलनाला नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। काही महिन्यांपूर्वी 12 गावांतील शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहणाबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेतलेल्या या निर्णयामुळे परिसरात तीव्र नाराजी पसरली होती। परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली। एकीकडे शेतकरी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक संकटांनी त्रस्त आहे, तर दुसरीकडे सरकार उद्योगपतींसाठी त्यांची जमिनी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे। हा विकास नसून शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरचा घाला आहे असं ते म्हणाले। यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप, ॲडव्होकेट दीपक चटप आणि ॲडव्होकेट बोधी रामटेके यांनीही सरकारच्या भूमिकेचा निषेध करत शेतकऱ्यांच्या लढ्याला कायदेशीर आणि संघटनात्मक बळ देण्याची ग्वाही दिली। परिषदेदरम्यान एका वृद्ध महिलेनं अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपली व्यथा मांडत सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। त्याक्षणी संपूर्ण सभास्थळी भावनिक वातावरण निर्माण झालं होतं। उपस्थित शेतकऱ्यांनी भाजप आमदार देवराव भोंगळे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत 12 गावांमध्ये गावबंदीचा ठरावही मंजूर केला। परिषदेच्या अखेरीस शेतकरी, ग्रामस्थ आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं। या आंदोलनामुळे गोंडपिंपरी तालुक्यातील जमीन अधिग्रहणाचा मुद्दा आता अधिकच पेटण्याची चिन्ह दिसत असून शेतकऱ्यांचा लढा आगामी काळात आणखी तीव्र होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत। या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। शालिक माऊलीकर, मोरेश्वर सुरकर, सूरज माडुरवार, कमलेश निमगडे, सचिन फुलझेले, राजू झाडे, संजय माडुरवार, राजेश कवठे, अमावस्या निमसरकार अनेकांनी आंदोलनासाठी अथक परिश्रम घेतले। पोलिसांच्या चोख बंदोबस्तात आंदोलन पार पडले। या सगळ्यामध्ये संपूर्ण 12 गावांचा विरोध आहे। साधारणतः 10,000 हेक्टर जमीन, 10,000 एकर जमीन ही अधिग्रहित होणार, त्यातील हजारो कुटुंब उद्ध्वस्त होणार, त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे। परत जॉब काय मिळणार? ह्यांना असं म्हटलं जाते की तुमच्याकडे स्किल नाही म्हणून तुम्हाला जॉब नाही आणि जॉब अनुभव नाही म्हणून तुम्हाला या सगळ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून जर उद्योगपतींच्या साठी पायगड्या टाकायच्या असतील आणि यांना रोजगार उपलब्धतेच्या नावावर यांना भूमिहीन करायचा निर्धार जर केला असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना या तीव्र स्वरूपाच्या आहेत आणि म्हणून मी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेलो आहे। शेतकरी जर इच्छेनं देत असेल तर तुम्ही घ्या, पण तो विरोध करत असेल तर तुम्ही सक्ती करू नका, त्या जमिनी अधिग्रहित करू नका। त्यासाठी सर्व प्रकारची लढाई जो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही लढाईचा निर्धार केला आहे, ते न्यायालयीन असेल, विधिमंडळातली असेल, रस्त्यावरची असेल, आम्ही ते करू। पण या 12 गावातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त वाचू। आज तुम्ही पाहिलं एक भगिनी रडत होती, पैशाने संपूर्ण त्यांचं आयुष्य सवरता येणार नाही, पैसे आज येतील निघून जातील, एका पिढीला नोकरी मिळेल, पुढच्या पिढींचं काय? या अनेक वर्षापासूनच्या अनेक पिढ्या या शेतीवर जीवन जगतायत, त्यावर ते निर्भर आहे आणि अशा वेळेस ती शेती अधिग्रहित करून या 12 गावातील सर्व लोकांना उद्ध्वस्त करतात। आता रेल्वेसाठी पुन्हा 22 गावातील शेती जाणार आहे, म्हणजे या तालुक्यामध्ये काही राहणारच नाही, सर्व गावं अधिग्रहित केले जातील आणि ही सुरुवात झाली की त्यातील मोठे असे आहेत, अनेकांना बिमाऱ्या होतात, फार पोल्युशनचा प्रॉब्लेम होतो, पर्यावरण संतुलन बिघडलं जातं, जंगलं कापली जातात आणि यामधून माणसाच्या आयुष्य कमी करण्याचं काम होतं। उद्योग आपल्याकडचे कुठे ग्रीन उद्योग आहे? हे सगळे उद्योग तर पोल्युशन निर्माण करणारेच आमच्याकडे येतात। जे रिजेक्टेड आहे, पिपलीमधले रिजेक्टेड उद्योग आहे ते आणून इथे लावले जातात, परदेशातले रिजेक्ट उद्योग आणून लावले जातात, जे धूर ओकतात, पोल्युशन मोठ्या प्रमाणात करतात आणि पर्यावरणाचा ऱ्हास करतात। त्यामुळे आज आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीमागे मी आणि माननीय चटप साहेब गंभीरपणे उभं राहण्याचा निर्धार घेतलाय। सगळ्या लढाईमध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहतो। जाऊन आलो, त्यांच्याकडे कार्यक्रम आहे पूर्वी आयोगातला, त्यामुळे काका वारले, आमदार आहेत, आमदार होते ते वारले,
त्यामुळे ते आले नाही आणि हे पक्षाचा काही कार्यक्रम नाही. इथल्या संयोजक मंडळी आहेत, त्यांनी अनेकांना बोलवले, आमदारालाही बोलवलं होतं इथल्या ते भाजपचे आहेत पण ते आले नाही. त्यामुळे असं त्याचा अर्थ नाही. ज्याला वाटतं तो शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा होतो, पण सुभाष जोडे जिल्हाध्यक्ष येणार होते, त्यांच्या काकांचा मृत्यू झाल्यामुळे ते येऊ शकले नाही. नाही, सगळ्यांची नाराजी आम्ही दूर करू. असं एक पद काही परमनंट कोणाच्या नसते, हे तसं जात असतात. काही काळ थोडीशी नाराजी असते, स्वाभाविक आहे, पद गेल्यानंतर थोडासा नाराजी असते, पण त्यावर मार्ग काढू आणि त्यांना समजूत काढू. त्यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी आम्ही देऊ.